जळगावात इंधनाचा मुबलक साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन। जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे। जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा आणि नियमित साठा उपलब्ध असून इंधन टंचाईच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबत चुकीचे संदेश पसरत असल्याने अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही स्थिती स्पष्ट केली आहे। प्रशासनाने दिलेली महत्त्वाची माहिती। पुरवठा साखळी सुरक्षित। जिल्ह्यातील इंधन पुरवठा करणारी साखळी पूर्णतः कार्यरत आहे। सर्व पेट्रोल पंपांवर कंपन्यांकडून नियमितपणे पुरवठा केला जात आहे। अनावश्यक गर्दी टाळा। इंधन संपण्याच्या भीतीपोटी नागरिक वाहनांच्या टाक्या पूर्ण भरण्यासाठी पंपांवर गर्दी करत आहेत। या विनाकारण होणाऱ्या गर्दीमुळे शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई। सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून चुकीची माहिती पसरवणे हा गुन्हा आहे। जे लोक अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले की जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी केवळ अधिकृत प्रशासकीय माध्यमांतून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा। सत्यता पडताळल्याशिवाय कोणताही संदेश फॉरवर्ड करू नका। जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली आहे। सर्वांना नमस्कार, मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव। आत्ताच आमच्या निदर्शनास काही नागरिकांनी आणि न्यूज एजन्सीजनी आणून दिलाय की भरपूर मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल पंपावरती नागरिकांनी गर्दी केलेली आहे पेट्रोल भरण्यासाठी आणि डिझेल भरण्यासाठी। मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आम्ही सर्व पेट्रोलचे जे सप्लायर्स आहेत आणि त्यांचे जे एजन्सीज आहेत या सगळ्यांशी आम्ही संपर्क साधलेला आहे आणि असं कुठल्याही प्रकारचा डेटा समोर आलेला नाहीये की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची साठ्याची कमतरता किंवा येणाऱ्या सप्लाय चेन मधल्या पेट्रोल डिझेलची कमतरता आढळून आलेली नाहीये। तर त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण अशा प्रकारे पॅनिक बाईंग करू नये आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नये। हा साठा पर्याप्त प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि येणाऱ्या सप्लाय चेन मधला साठा देखील पर्याप्त आहे। तरी सर्वांनी अशा अफवांना बळी पडून अशा प्रकारची पॅनिक बाईंग करणे टाळावे। धन्यवाद।